पेज नंबर 23. त्याच्यावर काय काय पद्धती दिल्यात बघा सेपरेशनच्या. तर पहिली जी एक बाई आहे चित्रामध्ये तुम्हाला दिसतीये, सूप घेऊन काहीतरी पाकडत बसलीये का, निवडत बसलीये, हातानं काहीतरी वेचतीये बघा. ते बहुतेक तिच्या हातात काय असावेत, नट्स असावेत. नट्स म्हणजे शेंगदाणे. आणि त्याच्यातले ती खडे तिनं उचलून खाली फेकलेले आहेत. कशानं? हातानं. तर हातानं निवडण्याच्या पद्धतीला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? हँड पिकिंग. म्हणा सगळ्यांनी हँड पिकिंग. मग काय काय करतो आपण हँड पिकिंग पद्धतीनं? शेंगदाणे निवडतो, डाळी निवडतो, ज्वारी निवडतो, बाजरी, गहू आहे ना. त्याच्यातले छोटे छोटे खडे तुम्हाला दिसतील असे डोळ्याला. छोटे छोटे जे खडे आहेत ते खडे काय करतो आपण? वेचून बाजूला टाकतो. त्याला कोणती पद्धत म्हणतात? हँड पिकिंग. त्यानंतर दुसरी एक पद्धत आहे बघा, सिविंग. म्हणा सगळ्यांनी सिविंग. सिविंग म्हणजे काय? चाळणे. मग काय काय चालतो आपण सिविंगच्या पद्धतीनं? त्या पद्धतीनं काय काय चालतो आपण? पीठ चालतो, रवा चालतो, है की नाही. अजून जर तुम्ही कन्स्ट्रक्शनच्या कामावर गेलात, बांधकामावर गेलात, तर तिथं काय केलं जातं? वाळू चाळली जाते. मग ह्या चाळण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये काय काय यूज केलं जातं? चाळणीचे प्रकार म्हणजे काय काय? रवा चालताना बारीक दाताची चाळण लागते, पीठ चालताना थोडीशी जरा बऱ्यापैकी थोडी किंचित मोठी लागते, आणि वाळू चालताना खूपच मोठी चाळण लागते. तर सिविंग म्हणजे चाळणे. तर ह्याच्यामध्ये बघा, स्टोन्स दॅट आर स्मॉलर इन साईज दॅन द ग्रेन्स कॅन बी सेपरेटेड बाय युझिंग अ सिव. सिव म्हणजे चाळणी. Grains cleaned in this way are then ground into flour. To separate the coarse particles bran from the flour, a sieve with a even finer mesh must be used. Flour particles that are smaller than the holes of the sieve fall through. मग पिठाचे जे कण आहे, पीठ चाळत असताना जे बारीक बारीक कण आहे ते पीठ खाली पडतं ताटात, आणि ते जी आपण कोंडा म्हणतो त्याला, तो त्या चाळणीच्या वर राहतो. तर त्याची माहिती दिलेली आपल्याला इथं. While particles larger than the holes remain on the sieve mesh. Therefore, when the components of a mixture of two solid substances differ in size, we can use this method for separation. मग सेपरेशन म्हणजे काय? वेगळं करणे. मग कशापासून काय वेगळं केलं जातं सिविंग या पद्धतीमध्ये? आता समजा आपण पीठ चाळणीचं उदाहरण घेतलं, तर कशातून काय वेगळं केलं जाते? कोंडा. पिठातून त्या धान्याचा जे वर टरपलाचा असो कोंडा वेगळा केला जातो. आता समजा वाळू चाळायची आपल्याला कन्स्ट्रक्शन साईटवर, बांधकामाच्या ठिकाणी जर आपण गेलो आणि तिथं जर वाळू चालतोय, तर कशापासून काय वेगळं केलं जातं? बारीक वाळू खाली पाडली जाते, आणि एकदम मोठे मोठे जे दगड आहेत त्याच्यातले ते काय केले? त्याला खडी म्हणतो आपण. त्याला सँड पण म्हणतात बघा. सँड अँड ग्रॅव्हेल हॅव ॲक्सिडेंटली मिक्स्ड. सँड म्हणजे वाळू आणि ग्रॅव्हेल म्हणजे खडी. तर त्या वाळूतले खडे काय केले जातात? वेगळे केले जातात. म्हणजे पहिली पद्धत कुठली आपण बघितली रे? पहिली पद्धत कुठली सेपरेशनची? हँड पिकिंग. दुसरी कुठली? सिविंग, चाळणे. आता तिसरी पद्धत बघा आता काय आहे. पेज नंबर सगळ्यांनी 24 वर या. तिसरी पद्धत आहे फिल्टरेशन. म्हणा फिल्टरेशन म्हणजे गाळणे. तर बघा, when a mixture consists of two solid substances and their particles differ in size, we separate them using an appropriate sieve. But what if the mixture consists of a liquid and an insoluble solid? In such cases, they can be separated using a strainer or sieve. आता स्ट्रेनर म्हणजे काय? स्ट्रेनर पहिलीच्या पुस्तकात आहे बघा शब्द इंग्रजीच्या. स्ट्रेनर म्हणजे गाळणी. त्यानं आपण चहा गाळतो, दररोज वापरतो ना गाळणी. स्ट्रेनर म्हणजे गाळणी, आणि SIEVE सिव म्हणजे चाळणी. चाळणी वेगळी आणि गाळणी वेगळी. तर फिल्टरेशन या पद्धतीद्वारे आपण काय करतो? तर द्रव पदार्थ काय करतो आपण? गाळून घेतो. कशातून? फिल्टरेशन या पद्धतीमधून. जेव्हा आपण काय करतो? चहा गाळतो, तर चहा गाळण्याची जी पद्धत आहे ते कशाचं उदाहरण आहे? कुठल्या मेथडचं?
फिल्टरेशन. कशाचं? जेव्हा दोन द्रव पदार्थ एकमेकांमध्ये मिक्स झालेत, म्हणजे आता चहामध्ये थोडंसं काय असतं, चहा पावडरचे कण असतात, चहा पावडरचे कण असतात, मग ते आपण काढण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतो? म्हणजे लिक्विड अँड सॉलिड फॉर्म. जेव्हा दोन एकत्र झालेल्या, सॉलिड म्हणजे स्थायू, सॉलिड म्हणजे स्थायू जड कण, आणि लिक्विड म्हणजे पातळ पदार्थ, द्रव पदार्थ जेव्हा एकत्र आलेले असतात ते वेगळे करण्यासाठी आपण काय वापरतो? फिल्टरेशन ही पद्धत वापरतो. समजलं का? आता प्रयोगशाळेमध्ये इथं तुम्हाला एक मुलगा हातानं ते काय काय करतोय बघा. हातानं जे केलेलं आहे ते काय आहे, त्याला म्हणायचं फिल्टर पेपर. त्याच्या हातात काय आहे? फिल्टर पेपर, जो आपल्या प्रयोगशाळेमध्ये लॅबोरेटरीमध्ये प्रयोग करताना दिला जातो. मग तो कशासाठी वापरला जातो? तर सबस्टन्सेस लाईक मडी म्हणजे गढूळ पाणी, मडी वॉटर ऑर बटर मिल्क. बटर मिल्क म्हणजे ताक, मडी वॉटर म्हणजे मड म्हणजे चिखल माती, मग मडी वॉटर म्हणजे गढूळ पाणी आणि बटर मिल्क म्हणजे ताक. तर अशा प्रकारचे जे मिक्सचर आहेत ते फिल्टर युजिंग दिस पेपर. अशा पद्धतीचे मिक्सचर वेगवेगळे करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये आपल्याला यूज अ फिल्टर पेपर, फिल्टर पेपर वापरून अशा पद्धतीचे मिक्सचर वेगळे आपण करू शकतो. तर ही मुलं बघा प्रयोगशाळेमध्ये करतात ते बघा प्रयोग. त्या कागदापासून त्यांनी असं काय केलंय, नरसाळ्यासारखं बनवले आणि त्याच्यामध्ये त्यांनी गढूळ पाणी ओतून खालच्या काचेचं जे चंचू पात्र आहे ना, खालचं काचेचं चंचू पात्र म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये वर गढूळ पाणी ओतलं त्या पेपरमधून की खाली स्वच्छ पाणी येते आणि वरती गाळ बसलेलं आहे बघा त्या पेपरमध्ये. दिसतंय का तुम्हाला? हां, आपल्या प्रयोगशाळेत जर असेल हा पेपर तर आपण करून बघू हा प्रयोग. ठीक आहे, चला नेक्स्ट पेजवर या. 25 पेजवर काय म्हटलंय? आता आपण पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती, मेथड्स ऑफ सेपरेशनच्या हँड पिकिंग एक बघितलं देवकी. हँड पिकिंग कळलं? हँड पिकिंग म्हणजे हाताने निवडणे. दुसरी पद्धत कुठली बघितली आपण? सिविंग म्हणजे चाळणे. तिसरी पद्धत कुठली बघितली? फिल्टरेशन, गाळणे. आता पुढची पद्धत काय बघा, पेज नंबर 25 वर. सेडिमेंटेशन म्हणा अँड डिकॅन्टेशन म्हणजे गाळणे आणि संथवणे. आता इथं काय दिलंय, जेव्हा पावसाचं तुमच्या समजा पाणी येते नळाला, कधी कधी नळाला पाणी आलेलं गढूळ असतं, येते की नाही नळाला गढूळ पाणी, मग तुम्ही काय करता? ते थोडा वेळ काय करता, हांड्यात तसंच भरून ठेवता. मग 1 तासानं 2 तासानं जर तुम्ही बघितलं तर त्या हांड्याच्या तळाशी काय असतं? गाळ, माती, किंवा ड्रममध्ये पाणी भरून ठेवता. ड्रमच्या खाली बुडाला काय राहतं? मग ते लगेच भरल्या होतं का? त्याला काही वेळ दिल्यानंतर त्याला म्हणायचं संथवणे, म्हणजे शांत होऊ देणे ते पाणी, संथवणे. त्याला म्हणायचं डिकॅन्टेशन, संथवणे. समजतंय का? आता मी वाचते इंग्लिशमध्ये, तुम्हाला मराठीत अर्थ सांगितला आहे. ते इंग्लिशमध्ये काय काय दिले बघा. इफ मडी वॉटर इन अ ग्लास, मडी वॉटर म्हणजे गढूळ पाणी, इज अ लेफ्ट अंडर अनडिस्टर्ब फॉर अ लॉंग ड्युरेशन, द सॉईल पार्टिकल्स सेटल ॲट द बॉटम. सॉईल पार्टिकल्स म्हणजे माती, तळाशी बसते. बॉटम म्हणजे खाली. इफ दॅट वॉटर इज केअरफुली पॉवर्ड इन टू अनादर ग्लास, आणि तुम्ही जर शांतपणे हे पाणी नितळल्यानंतर स्वच्छ पाणी हळूच दुसऱ्या ग्लासमध्ये ओतलं तर काय होईल? दुसऱ्या ग्लासमध्ये क्लीन वॉटर मिळेल. द सॉईल रिमेन्स बिहाइंड, आणि माती खाली राहील, मागे राहील. द प्रोसेस वेअर इनसॉल्युएबल हेवी सॉलिड पार्टिकल्स सेटल ॲट द बॉटम इज कॉल्ड सेडिमेंटेशन. इथं अर्थ दिला बघा तुम्हाला. सेडिमेंटेशन म्हणजे काय याची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे, तिथं अंडरलाईन करून ठेवा. द प्रोसेसपासून तर सेडिमेंटेशनपर्यंत अंडरलाईन करून ठेवा. ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो आपल्याला परीक्षेला. पुढं, बाय टिल्टिंग द वेसल्स द लिक्विड कॅन बी स्लोली पॉवर्ड आउट. दिस इज कॉल्ड डिकॅन्टेशन. सेडिमेंटेशन आणि डिकॅन्टेशन मी आता मराठीत सांगितलं तुम्हाला, त्याचं इथं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, तर पहा, एक मुलगीचं चित्र आहे तुम्हाला, तिथं हिरव्या अक्षरात लिहिले बघा, ऑलवेज रिमेंबर. मग काय लक्षात ठेवा? नेहमी लक्षात ठेवा. काय? समटाइम्स ड्युरिंग द रेनी सीझन्स मडी वॉटर कम्स थ्रू द टॅप. जेव्हा नळाला गढूळ पाणी येतं पावसाळ्याच्या दिवसात,
सच मडी वॉटर इज क्लीन्ड युजिंग आलम. मग तुम्ही काय करता रे, काय काय वापरता गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी? घरी काय काय पद्धती वापरता तुम्ही? का तसंच गढूळ पाणी पिता नळाला आलेलं? गाळता पाणी, कापडानं गाळता. अजून तुरटी. मग तुरटीलाच म्हणतात ALUM, आलम. म्हणा. तुरटी फिरवतात बघा पाण्यात. आई आपली तुरटीचे कण टाकते. मग तुरटी टाकल्यावर काय होतं? गढूळ पाणी खाली, गाळ सगळा खाली बसतो आणि स्वच्छ पाणी होतं त्या हांड्यातलं. त्यासाठी काय वापरतात? आलम, ALUM. 4 to 5 टाइम, 4-5 वेळा जर तुरटी अशी फिरवली आणि जर ते पाणी सोडून दिलं थोड्या वेळासाठी, तर ते पाणी स्वच्छ होतं. म्हणजे तुरटीमुळं काय होतं? These combined particles become heavier. They settle to the bottom of the vessels more quickly. त्यामुळं जड कण मातीचे खाली बसतात आणि स्वच्छ नितळ पाणी वर राहतं. आता चौथा एक प्रकार आहे बघा पदार्थ वेगळे करण्याची पद्धतीमध्ये, ढवळणे. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात चर्निंग. म्हणा. CHURNING. चर्निंग म्हणजे ढवळणे. म्हणा. मग काय काय ढवळता रे तुम्ही? ढवळणे ह्या पद्धतीतून काय काय तुम्ही पदार्थ हे करता? ताक. व्हेरी गुड. बटर मिल्क जे आहे, ताक जे आहे, त्या ताकापासून लोणी बाजूला काढण्यासाठी आपण चर्निंग वापरतो. असं करतो बघा. असं रवीनं करतो ना. आता काय लाईटवरच्या पण आलेल्या आहेत. लाईटवर बटन दाबलं आणि ते जर आतमध्ये सोडलं की घर्र वाजतं. किंवा मिक्सरवर बघा, मिक्सरच्या भांड्यात आपण काय करतो? ते सगळं ताक टाकतो आणि आपले काय करते, मिक्सरचं बटन फिरवलं, घर्र वाजलं की वरती लोण्याचा गोळा येतो, है की नाही? तर बघा तीच माहिती इंग्लिशमध्ये कशी दिली आहे इथं. वेन कर्ड म्हणजे दही. CURD. कर्ड म्हणजे दही. इज चर्न फॉर सम टाइम युजिंग अ चर्नर म्हणजे रवीला काय म्हणायचं? चर्नर. बटर स्टार्ट्स फ्लोटिंग ऑन द बटर मिल्क. Churning the curd pushes the butter particles to the edge of the vessels. They stick together to form a large lump of butter. Since butter is fatty and light. बटर कसा असतो? हलका असतो, लाईट असतो. बटर म्हणजे लोणी. ते काय असतं? हलका असतं आणि म्हणून ते वर तरंगतं त्या ताकामध्ये. आणि ताक काय असतं? द्रव पदार्थ थोडा जड असतो म्हणून तो खाली राहतो ताक. आणि ताकाच्या वर काय तरंगतं? फ्लोटिंग म्हणजे तरंगणे. इट फ्लोट्स ऑन द बटर मिल्क अँड कॅन बी सेपरेटेड जस्ट लाईक हँड ऑपरेटेड चर्नर. हँड ऑपरेटर म्हणजे हातानं घुसळायचा रवी. मशीन्स ऑपरेटेड म्हणजे मिक्सर. चर्नर्स आर ऑल्सो युज्ड फॉर दिस प्रोसेस. कळलं का? कशा प्रकारे चर्निंगचा वापर करतात? समजलं का? मग मोठमोठ्या डेऱ्या ज्या आहेत, दुधाच्या डेऱ्या, त्याच्यामध्ये सुद्धा बघा दूध गोळा केलं जातं आणि त्याच्यातून काय म्हणतात त्याला, साय बाजूला काढून ठेवली जाते. तर त्याच्यासाठी सुद्धा अशा मोठ्या मोठ्या मशिनरी वापरतात. इन लार्ज डेअरीज डिफरंट मेथड्स ऑफ सेपरेशन अँड मॉडर्न मशीन्स आर युज्ड टू सेपरेट क्रीम काढतात बघा. दुधापासून काय काढतात? क्रीम काढतात. फ्रॉम मिल्क. सिमिलरली इन ब्लड बँक्स मशीन्स आर युज्ड टू सेपरेट कंपोनंट्स ऑफ ब्लड. आणि मोठ्या मोठ्या रक्तपेढ्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या मशीन वापरल्या जातात. हिअर मशीन्स दॅट रोटेट द लिक्विड्स ॲट व्हेरी हाय स्पीड आर युज्ड. कळालं का? तर आपण किती पद्धती पाहिल्या मग आता पदार्थ वेगळे करण्याच्या आतापर्यंत? हँड पिकिंग, शिविंग, तिसरी फिल्टरेशन, आणि आत्ता पाहिलेलं आपण सेडिमेंटेशन अँड डिकेंटेशन, गाळणे आणि संथवणे. आणि पाचवी पद्धत शेवटची आत्ताची चर्निंग. कुठली? चर्निंग.